तुमची जी फर्स्ट स्टेप असते ती सगळ्यात अवघड स्टेप असते की बरोबर. तुम्ही इथून जाता तेव्हा छान छान वाटत असतं, पण मग तिथे एक आठवड्याभरातच सगळे रियालिटी आपल्याला कळायला लागते. वन ऑफ द मेन चॅलेंज किंवा इश्यू असतो त्यांच्या बाबतीत इज लोनलीनेस, एकटेपणा. त्याचा इम्पॅक्ट कसा होत असावा स्टुडंट्सवरती? आपण तिकडे जाऊन जास्त इंडियन होण्याचा प्रयत्न करतो की लोक भारतात जेवढे भारतीय वागत नाहीये तेवढे ते बाहेर जाऊन भारतीय वागायचा प्रयत्न ॲक्च्युली करतात. ही एक्सपेक्टेशन्स किंवा हे ड्रीम्स घेऊन स्टुडंट्स असतील किंवा प्रोफेशनल्स असतील ते तिकडे जातात, पण जेव्हा रियालिटी आणि एक्सपेक्टेशन्स याच्यात काही मिसमॅच झाला तर त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट कसा होतो? बाकी प्रेशर खूप असतंच की तुमच्या करिअरचं, पैशांचं. तुम्ही लोन घेऊन लोक गेलेली असतात. बऱ्याच वेळा असंही होतं की पहिल्या एक 6-7 महिन्यातच मुलांना वाटायला लागतं की आपण परत यावं बरोबर. किंवा आपण खूप मोठी चूक केली आहे का. पण हे माइंडसेट घेऊन जायला पाहिजे की मी शिकायला चाललोय. स्टुडंट लोकांना मी हे बघते की मोठा तो शॉक असतो. हबीबी, वेलकम टू दुबई कट्टा. तुम्ही विचार करत असाल दुबई कट्टा, दुबईचं नाव सध्या हा माणूस कसा घेतो आहे? डोंट वरी, सध्या मी दुबईत नाही आहे. दुबईत दिवाळी चालू आहे, पण मी पुण्यात आहे, आपल्या पुण्यनगरीत. आणि पुण्यनगरीत मी होळी आणि रंगपंचमीचा आनंद नक्की घेत होतो. पण हे घेत असताना काही विचार डोक्यात होते की सध्या जी परिस्थिती आहे, जी गल्फमध्ये काही जिओपॉलिटिकल टेन्शन्स क्रिएट झालेले आहेत, वॉर सिच्युएशन ऑलरेडी एक्झिस्ट आहे. पूर्वी आपल्या ट्रम्प तात्यांनी बरेच विजाची गडबड केलेली होती. अजून बऱ्याच कंट्रीजमध्ये जिओपॉलिटिकल इश्यूज चालू आहेत किंवा होत आहेत सारख्या. या गोष्टींचा इम्पॅक्ट तिथले असलेले स्टुडंट्स, त्यांचे पॅरेंट्स विच आर बॅक इन इंडिया, काही लग्न होणारी मंडळी असतील, काही NRI सेटल्ड असतील किंवा काही NRIचा बनण्याचा प्लॅन करत असतील, या सगळ्यांवरती या गोष्टींचा इम्पॅक्ट कसा होतो हे आज जरा विषय डिस्कस करायचा प्लॅन होता. त्याच्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत एक सायकोथेरपिस्ट ज्यांची एक्सपर्टीज आहे स्पेशली हँडलिंग दीज काइंड ऑफ इश्यूज. त्यांनी बरंच स्टुडंट्सला, पॅरेंट्सना, अशा कपल्सना काउन्सिलिंग केलेलं आहे. सो आज आपल्याकडे गेस्ट आहेत. प्लीज वेलकम नेहा येवले. नेहा येवले या मास्टर्स इन सायकोलॉजी केलेलं आहे त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये. गेली जवळजवळ 20 वर्षे त्यांची प्रॅक्टिस चालू आहे पुण्यामध्ये. अँड शी इज हिअर ऑन दुबई कट्टा पॉडकास्टच्या आपल्या फोरमवरती टू एक्सप्लेन हाऊ शी हँडल्स सच काइंड ऑफ सिच्युएशन्स विच इज फेस्ड बाय डिफरंट स्टुडंट्स, पॅरेंट्स, NRIs, जे मी आता आधीच प्रिस्क्राईब केलेलं होतं. सो नेहा, वेलकम ऑन द शो. येस, थँक्यू आणि धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मला इथे हे बोलवल्याबद्दल. नो वरीज, इट्स आवर प्लेजर. आणि आजचा मेनली हा सब्जेक्ट याच्यासाठी की हे करंट सिच्युएशन ऑलरेडी सध्या क्रिएट झालेलं आहे, तर या गोष्टींचा कसा इम्पॅक्ट होतो हे जाणून घेण्यासाठी तुझे जे एक्सपिरियन्स आहेत, तुझे जे एक्सपर्टाईज आहेत, दॅट विल हेल्प नॉट जस्ट ओनली समथिंग टू लर्न टू मी पण होतो बाहेर किंवा आहे आत्ता सध्या काही पुण्यात आहे, एन्जॉय करतो आहे. पण असे बरेचसे माझे मित्रमंडळी असतील, इन जनरल बरेचसे आपल्या ऑडियन्सचे रिलेटिव्ज असतील, नातेवाईक असतील, मुलं असतील, पॅरेंट्स असतील, तर त्यांना याचा नक्की काही लाभ होऊ शकतो. तर मेनली जे परदेशात जाण्याची स्वप्न असतात किंवा ऑलरेडी सेटल्ड असतात त्यांचं आणि मानसिक स्वास्थ्य किंवा मेंटल हेल्थ या गोष्टींची सांगड घालण्यासाठी एक सुरुवातीला म्हणजे भारतातून, स्पेशली महाराष्ट्रातून बरेचसे विद्यार्थी असतील किंवा प्रोफेशनल्स असतील, ते अब्रॉडमध्ये जातात, सेटल होतात. तर सायकोलॉजिकल दृष्टीने हा पूर्ण मायग्रेशन एक्सपिरियन्स जो असतो हा किती चॅलेंजिंग असू शकतो? माझ्यामध्ये खूप चॅलेंजिंग असू शकतो. म्हणजे जेव्हा आपण इथून जातोय, काही स्वप्न घेऊन जातोय, खूप आपण लोकांकडनं ऐकलेलं असतं. छान छान हल्ली आता सोशल मीडियावर बघितलेलं असतं, बरोबर. व्हिडिओज बघितलेले असतात, रील्स बघितलेले असतात, मित्रांचे अनुभव पण ऐकलेले असतात. पण बऱ्याच वेळा सगळी जी लोक असतात ते चांगले अनुभव सांगत असतात आपल्याला. बरोबर बरोबर. सो बरेचसे चॅलेंजेस असतात. म्हणजे अगदी फिनॅन्शियल पासून तर तिथलं तुम्हाला म्हणजे बेबी कल्चरल शॉक असो, एकटेपणा असो,
आपल्या घरच्यांना आपण मिस करत असतो ते एक असतं. जेवण खावण सगळं वेगळं. परत आपण भारतात राहतो त्यामुळे बऱ्याच वेळा आपण प्रोटेक्टेड एका चांगल्या म्हणजे फॅमिलीत असे असतो. करेक्ट पण तिकडे जाऊन तुम्ही एकदम स्वतः म्हणजे इंडिपेंडेंट असता त्यामुळे करेक्ट मग करेक्ट स्वतःचं स्वतः सगळं करणं, स्वयंपाकापासून तर कपडे धुण्यापासून सगळं स्वतः करायचं असतं. की जे मला असं वाटतं भारतीय लोकांना सगळ्यात जास्त चॅलेंजिंग ते होतं. आणि प्लस बाकी प्रेशर खूप असतंच की तुमच्या करिअरचं, पैशांचं. तुम्ही लोन घेऊन लोकं गेलेली असतात, स्टुडंट्स असतात, ते करेक्ट स्टुडंट लोनवर गेलेली असतात. करेक्ट सो असे बरेचसे खूप सारे चॅलेंजेस आणि हे सगळं जेव्हा आपण एकत्र एका व्यक्ती बरोबर होत असतं तेव्हा डेफिनेटली त्यांचे सायकोलॉजिकली थोडंसं डिस्टर्बन्सेस येऊ शकतात. बरोबर बऱ्याच वेळा असंही होतं की पहिल्या एक 6-7 महिन्यातच मुलांना वाटायला लागतं की आपण परत यावं बरोबर किंवा आपण खूप मोठी चूक केली आहे का. म्हणजे आय वुड हम्म. ऑलवेज कॉल दिस की तुमची जी फर्स्ट स्टेप असते ती ती सगळ्यात अवघड स्टेप असते की बरोबर तुम्ही इथून जाता तेव्हा छान छान वाटत असतं पण मग तिथे एक आठवड्याभरातच सगळे रियालिटी आपल्याला कळायला लागते. फेस करायचं सो मग तिथेच तुम्हाला म्हणजे डिसअपॉइंटमेंट होणं किंवा भीती वाटणं, एन्झायटी वाटणं, स्ट्रेसफुल वाटणं, एकटेपणा वाटणं हे सगळं बरोबर होऊ शकतं. जेव्हा लोक ही अब्रॉड ड्रीम्स पाहत असतात तेव्हा त्यांच्या मनात नेमके कोणते एक्सपेक्टेशन्स तयार झालेले असतात. एक्सपेक्टेशन्स म्हणजे पहिले तर आपण जेव्हा मायग्रेट करतोय म्हणजे स्टुडंट असो, जॉबसाठी असो, आपण चांगलं लाईफ, बेटर लाईफच्या होपमध्ये जातोय येस की क्वालिटी जे ऑफ आपल्याला लाईफ इकडे मिळत नाहीये ते आपण किंवा दुसरा ॲस्पेक्ट असतो फिनान्स करेक्ट की तुम्ही इथे रुपयात कमवताय तिकडे डॉलरमध्ये करेक्ट कमवताय. सो दॅट इज करेक्ट फिनान्शियल ॲस्पेक्ट. येस दुसरं म्हणजे की आपण कुठेतरी फॉरेनला जाऊन परत आलोय किंवा फॉरेनला राहतोय हे इटसेल्फ ॲड्स लॉट ऑफ व्हॅल्यू टू युअर प्रोफेशन, करिअर करेक्ट किंवा समटाईम्स आय वुड से इवन युअर ओन इगो ओनिगो की मी फॉरेन रिटर्न आहे किंवा मी फॉरेनमध्ये करेक्ट राहतो. सो करेक्ट करेक्ट हे हे एक्सपेक्टेशन्स घेऊन आपण जातो आणि बऱ्याच वेळात म्हणजे आपण खूप सारी लोकं बघतोय की जी सक्सेसफुल आहेत, खूप सारे भारतीय सक्सेसफुल आहेत. आपण आता म्हणजे सगळे मोठे मोठे जर का टायकून्स घेतले तर बऱ्यापैकी आपण बघतोय की इंडियन लोक आहेत. बरोबर सो हे सगळं असताना पण तिथे जी रिअल लाईफ आहे ती अवघड पण आहे. तेवढंच अवघड आहे म्हणजे स्ट्रेस पण आहे. बरोबर बरोबर तेच म्हणजे आता ही एक्सपेक्टेशन्स किंवा हे ड्रीम्स घेऊन स्टुडंट्स असतील किंवा हम्म. प्रोफेशनल्स असतील ते तिकडे जातात पण जेव्हा रियालिटी आणि एक्सपेक्टेशन्स याच्यात काही मिसमॅच झाला हम्म. तर त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट कसा होतो. हे मोठी डिसअपॉइंटमेंटच आहे ना. करेक्ट सो म्हणजे मी म्हणेन की ते अशा काही स्टेजेस आहेत आपण जेव्हा मायग्रेट करतोय किंवा मूव्ह करतोय तेव्हा की मे बी सुरुवातीला थोडी एन्झायटी आहे. त्याच्यानंतर थोडं बेटर आहे की यू आर लाईक इन दॅट हनीमून टाईम की बाबा सगळं चांगलं चालू झालंय, जॉब सगळं चांगलं मिळाला आहे, दिसतंय. थोडंफार मिळालंय. मग थोडंफार तुमची ॲक्सेप्टन्स वाढायला लागलेला आहे की बाबा ठीक आहे आपल्याला आता इथेच राहायचं आहे, आपल्यालाच सगळं करायचं आहे, आपल्याला पैशाचं पण प्रेशर आहे, बट दॅट ॲक्सेप्टन्स आहे. आणि सो अशा ह्या स्टेजेसमध्ये जे काही सेटलमेंट आहे ती घडते. करेक्ट सो डेफिनेटली की एक्सपेक्टेशन्स तुमचे होतील, पूर्ण होतील पण इट टेक्स टाईम. सो खूप पेशन्स पाहिजे, रेझिलियन्स पाहिजे, थोडा वेळ द्यायला पाहिजे. लगेच पळ काढून इकडे यायचा प्रयत्न करणं म्हणजे बऱ्याच वेळा आता मी खूप स्टुडंट्सशी बोलते की ज्यांचे पेरेंट्स मला कॉन्टॅक्ट करतात की आमचा मुलगा गेलाय आणि तो म्हणतोय की मला इथे राहायचं नाही आहे किंवा मला परत यायचं आहे, मग तुम्ही त्याच्याशी बोला. मग मी जेव्हा त्यांच्याशी बोलते सगळ्यात पहिलं मी त्यांना हेच सांगते की दिस स्टेज विल पास, इट इज गोइंग टू पास. की तुला जसं तिथे आता नवीन वाटतंय, एकटेपणा वाटतंय, ही स्टेज क्रॉस होणार आहे. सो यू जस्ट हॅव टू सस्टेन फॉर फ्यू मोर मंथ्स विथ हॅव सम पेशन्स, हॅव द मेंटॅलिटी की थोडं ओपन माइंड की मी शिकायला आलो आहे. बऱ्याच वेळा असंही होतं की आपण तिकडे जाऊन जास्त इंडियन होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी हे खूप लोकांचं बघते. मी स्वतः राहिलेली आहे तेव्हा
ऑस्ट्रेलियात मी बरेच वर्ष राहिले, त्यामुळे हे मला माहिती की लोक भारतात जेवढे भारतीय वागत नाहीयेत तेवढे ते बाहेर जाऊन भारतीय वागायचा प्रयत्न ऍक्च्युली करतात. आय मीन सो मी खूप स्ट्रॉंगली रेकमेंड करेन की तुम्ही जिथे जाता तिथलं कल्चर थोडंफार अडॅप्ट करणं, तिथे मिक्स होणं, तिथल्या लोकांशी मिक्स होणं, की फक्त इंडियन लोकांमध्येच आपण खेळत राहणं, येस दॅट इज नॉट राईट. येस येस मग त्यासाठी तुम्ही थोडंसं बाहेरच्या जे मल्टीकल्चरल ग्रुप्स आहेत ते जॉईन करणं, थोडं त्यांच्या पद्धती शिकणं हे गरजेचं आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण आता जनरली वेन समबडी ट्रॅव्हल्स अब्रॉड, जेव्हा फर्स्ट टाइम जातात तेव्हा त्यात बरेचसे कल्चरल शॉक्स असतील किंवा ती ॲडॉप्टेबिलिटी होण्यासाठी वेळ देण्याची गरज लागत असेल, तर त्याच्यामुळे अजून काही इनिशियल स्टेजला स्ट्रेस वगैरे क्रिएट होत असावा. हो, हा म्हणजे आपण इथून मुंबईला गेलो तरी हा मोठा कल्चरल शॉक आहे. म्हणजे पुण्यातली लोक मुंबईला गेली किंवा कलकत्त्याला गेली, बँगलोरला गेली तरी हा कल्चरल शॉक असतो आपल्यासाठी. correct. मग हे तर तुम्ही ऑल टुगेदर वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जाताय. सो नॉट ओन्ली कल्चरल, पण मग तिथे तुमचं इवन वेदर येतं, येस तिथल्या लोकांचं जे काही म्हणजे ते ऑफकोर्स कल्चरमध्ये येतं. पण की म्हणजे मी बेसिक फरक बघते की आपण इकडे आपल्याकडे टाईमचं थोडंसं इकडे तिकडे होण्याची शक्यता असते, पण तिकडे लोक एकदम पंक्च्युअल असतात. किंवा आता स्टुडंट्स जसे जातात की सपोज एखादा मुलगा मास्टर्सला गेलाय, सो तो त्याचा पहिला क्लास चालू व्हायच्या आधी त्यांनी काही अभ्यास करणं अपेक्षित आहे हे त्याला माहीत नसतं. कारण इथे आपण क्लासला जातो, मग टीचर शिकवतात आणि मग आपण शिकतोय. तिकडे तसं नसतं. प्रत्येक गोष्टीला तुमची पूर्वतयारी लागतेय, प्रिपरेशन लागतंय. प्रत्येक लेक्चरच्या आधी स्वतः काहीतरी रिडिंग करायला लागतंय. करेक्ट. देर इज नो स्पून फीडिंग हॅपनिंग देअर. सो ते एक मोठा म्हणजे स्टुडंट लोकांना मी हे बघते की मोठा तो शॉक असतो की मी स्वतः करायचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा, कारण आपण परीक्षा आणि ह्या सिस्टममधनं येतो, करेक्ट. तिकडे सगळं रिसर्च बेस्ड असतं. ओव्हरऑल तुमच्या अख्ख्या वर्षाच्या असेसमेंट होत असते, छोट्या छोट्या टेस्ट होत असतात, छोटे छोटे असाइनमेंट, ग्रुप प्रोजेक्ट, की जे सगळं बघितलं जातं. करेक्ट करेक्ट सो तुम्हाला ऑल द टाइम यू हॅव टू बी ऑन द टोज. करेक्ट करेक्ट. की असं नाही की परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास केला. सो तो एक फरक असतो. दुसरं म्हणजे की मी म्हटलं घरातली कामं विमा स्वतः करायची, इथे कोणी येत नाही. परीक्षेवरून आठवलं, नॉट जस्ट आदल्या दिवशी अभ्यास करायचा, जे मी स्वतः आदल्या दिवशी जाऊन दुसरं पुस्तक पण विकत घेऊन आलेलं होतं की बाबा हे पुस्तक बंद रिफर करू का ते पुस्तक. बरोबर आहे. कारण आपला फोकस सगळं एक्झाम ओरिएंटेडच असतो, बरोबर नॉट लाईक ओव्हरऑल गोईंग थ्रू दॅट प्रोसेस ऑफ द सब्जेक्ट अँड अंडरस्टँडिंग आणि त्यातनं पूर्ण गेट दॅट एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम सब्जेक्ट. हा आपल्याकडे अप्रोचच नसतो. एक्झाममध्ये किती मार्क पाडायचे, किती टार्गेट, किंवा पास तरी होणार आहे की नाही, हे बुक करून मला जास्ती मिळेल का ते बुक, तेच कन्फ्युजन असतं बराच वेळा. सो मग आपण जेव्हा मास्टर्स करायला जातोय, म्हणजे मेनली आता मास्टर्स करायला जातात म्हणून मी मास्टर्स म्हणते, की आपण हे माइंडसेट घेऊन जायला पाहिजे की मी शिकायला चाललोय, मी इव्हॉल्व्ह व्हायला चालली आहे, किंवा मी खूप स्वतः तिथे लर्निंग ॲटिट्यूडनी जायला पाहिजे. नॉट की मला फक्त डिग्री मिळवायची आहे, विसा मिळवायचा आहे, जॉब मिळवायचा आहे. कारण हे 2 वर्ष जे काही मास्टर्सची असणार आहेत त्याच्यात तुम्ही स्वतः खूप गोष्टी शिकणार. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणार आहे. बरोबर. की तुम्ही तिथल्या एन्व्हायरमेंटला ॲडजस्ट होत आहे, तिथल्या कल्चरला ॲडजस्ट होत आहे. वेदर मी जे बोलले की ते आपल्या मुलांना ते एक खूप स्टुडंट्सला खूप त्रास होतो. मी बघते की लवकर अंधार होतो, सकाळ 3-4 वाजताच अंधार होऊन जातोय काही वेळेला, किंवा थंडी खूप असते, काही ठिकाणी खूप बर्फ आहे. म्हणजे हे सगळं असं वेदर कंडिशन्स पण आपण त्याला सुद्धा म्हणजे काय म्हणतात ॲडजस्ट व्हायला आपल्याला वेळ लागतो. सो आपण लर्निंग ॲटिट्यूडनी गेलो, थोडंसं ओपन माइंडेड ह्यानी गेलो, माइंडसेटनी गेलो, तर डेफिनेटली ॲडजस्ट करणं, तिथे रुळायला आपल्याला म्हणजे त्रास होत नाही. करेक्ट करेक्ट. आणि ऑफकोर्स मे बी आजकाल तर देर आर सो मेनी थिंग्स अवेलेबल ऑनलाईन की जायच्या आधी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी स्टडी पण करून घेऊ शकता. आय एम शुअर. आणि इन्स्टिट्यूट पण काय काय असतात की ते थोडंसं ऑलरेडी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते की तुम्ही जर का या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये चाललं आहे तर जनरली तिकडे व्हॉट आर द थिंग्स आर फॉलो टू टेक केअर, जस्ट टू मेंटली प्रिपेअर. तर ते सुद्धा त्यांनी जरा डिटेलमध्ये समजून घेणे, आय थिंक दॅट कुड बी हेल्पफुल. बऱ्याच वेळा म्हणजे मी याच्यात थोडंसं उलट बोलीन ओके. की बऱ्याच वेळा आता मी जे ऐकते मुलांकडं की एजंट लोक असतात की जे तुमचं मायग्रेशन करतायत किंवा काय, दे विल ऑलवेज शो यू गुड थिंग्स. ओके. सो दे विल प्रिपेअर यू फॉर द की हे छान आहे म्हणून तुम्ही कसं जायला पाहिजे. त्यांना विकायचं आहे तेव्हा. हां, तो कोर्स विकायचा आहे त्यांना, किंवा ती युनिव्हर्सिटीचं ते कॅम्पस विकायचं आहे. सो ते सगळं छान छान दाखवतात की जसं आता मध्ये मी एका
म्हणजे इनफॅक्ट एकाच कॅम्पसमधल्या मी 2-3 लोकांशी बोलले. सो विच आय रिअलाइज की मग हा त्या जागेचा प्रॉब्लेम होता. ओके. की मेडिकल करायला रशियात गेलेली आधी मी एका मुलीशी बोलले, मग नंतर तसंच टाईपच्या एखाद्या मुलाशी बोलले, की ती म्हणली की ते कॅम्पस म्हणजे मला वाटलं की कॅम्पस आहे, पण ते कॅम्पस म्हणजे एक छोटं गाव आहे. ओके. ओके. आणि त्या गावात काहीही नाही आहे. ओके. सगळीकडे रशियातलं वेदर आता जर का म्हणजे एव्हरीबडी नोज की कायम स्नो येस. पडतंय, येस. लवकर अंधार होतोय. सो ती म्हणली की ती आणि त्यांचे हॉस्टेल पण छोटे छोटे रूम्स आणि खूप सगळं असं कंजेस्टेड वगैरे होतं. तर ती मला म्हणली मला इथे खूप सिक वाटतंय, म्हणजे बाहेर जायला काहीच नाही आहे. सो इट्स छोटंसं कॅम्पस आणि तेच गाव, तिथेच सगळं आहे. म्हणजे तुमचे स्टुडंट्स आहेत, तेच तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा तेच सोशल कनेक्ट आहे. करेक्ट. म्हणजे कुठे जायचं म्हटलं की तुम्हाला 2-2 तास बस किंवा म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा हे Yes. शोधून तुम्हाला जायला लागतंय. येस. येस. सो मग अशा वेळेला आता हे दाखवताना एजंटनी सांगितलेलं नाही आहे ना हे सगळं. हां. त्यांनी छान दाखवलेत फोटोज. करेक्ट. सो हे थोडंसं म्हणजे तू जसं म्हणला की एक्सपेक्टेशन्सचं हे तफावत होऊ होऊ शकते. शकतं. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड बेसिकली. करेक्ट. करेक्ट. अच्छा, वेन इट कम्स टू NRI स्टुडंट्स असतील, प्रोफेशनल असतील, वन ऑफ द मेन चॅलेंज किंवा इश्यू असतो त्यांच्या बाबतीत इज लोनलीनेस, एकटेपणा. तर त्याचा इम्पॅक्ट कसा होत असावा स्टुडंट्सवरती किंवा होतो ॲज वेल ॲज नॉट जस्ट स्टुडंट्स किंवा प्रोफेशनल्सवरती? आपण लोनलीनेस हा म्हणजे ऑफकोर्स डिप्रेशनचा मोठा सगळ्यात भाग असतो, की तुम्ही जर का त्या लोनलीनेसला हँडल नाही करू शकले, त्याच्यासाठी एक सपोर्ट सिस्टम क्रिएट नाही करू शकले, तर दिस कॅन कन्वर्ट इन टू एन्झायटी, डिप्रेशन किंवा म्हणजे जसं मी म्हटलं की लोक परत येणे, फेल्युअरची भावना असणे, की आपल्याला जमत नाही आहे, बाकी सगळे मुलं छान करतायत, आपल्याला जमत नाही आहे. तुमच्या ऑफकोर्स की ज्यासाठी तुम्ही मग गेलात, की तुम्ही शिकायला गेलात किंवा जॉब करायला गेलात, मग तिथे पण अफेक्ट होतं आहे. लोनलीनेस ओनली विल बी देअर वेन देर इज अ डिप्रेशन बेसिकली. की एवढा लोनलीनेस जर का म्हणजे तू जसं लोनलीनेस म्हणतोस तर डेफिनेटली देर इज लॉट ऑफ को एक्झिस्टिंग डिप्रेशन विथ दॅट लोनलीनेस. ओके. सो त्याच्यासाठी सोल्युशन जर का मी म्हटलं तर मी म्हणेन की तुम्ही तिथे जायच्या आधीच तुम्ही एक सपोर्ट सिस्टम क्रिएट करा, की जसं तू म्हणलास की आता हल्ली ऑनलाईन मिळतात, खूप साऱ्या कम्युनिटीज असतात, फेसबुकवर असतात, इन्स्टावर, सगळीकडे हल्ली बरंच तुम्ही लोकांना अप्रोच करू शकता. लोक हेल्प पण करतात आणि बऱ्याच वेळा मी बघते की स्टुडंट्स चांगले एकमेकांना सपोर्ट करतात. सो यू शुड बी क्रिएटिंग अ गुड सपोर्ट सिस्टम बिफोर यू गेट देअर. Okay. So suppose, and even after you are there, you should be proactively looking for that support system. Support system म्हणजे काय, की काही इंडियन कम्युनिटीज तुम्ही जॉईन करणं. जसं आता आपले महाराष्ट्र मंडळ, प्रत्येक देशात महाराष्ट्र मंडळ, प्रत्येक टाऊनमध्ये महाराष्ट्र मंडळ आहे, ते जॉईन करणं. किंवा आता जसं मध्ये मी एका मुलाशी बोलले होते की तो जर्मनीला गेला, तेव्हा त्यांनी ते महाराष्ट्र मंडळ वगैरे जॉईन केलं. तो मला म्हणला की पण नेहा अगं तिकडे खूप मोठी लोक आहेत. म्हटलं अरे तू एकदा दोनदा जा, नुसतं भेट, लोकांना ओळख कर. आणि दॅट वर्कड. वाय आय टेल यू, की जेव्हा त्याचं काहीतरी अकोमोडेशनचं, राहण्याचं काहीतरी फ्लॅटचे इश्यूज झाले, तेव्हा वन ऑफ द ओल्डर मॅन हेल्प्ड हिम. त्यांनी लिटरली त्याला घरी ठेवलं 1 आठवडा. ओके. सो म्हणजे हे तुम्ही असं जर का क्रिएट करू शकले स्वतःचं एक छोटंसं सर्कल, ओळखी, तेवढं प्रोॲक्टिव्ह राहायला पाहिजे. म्हणजे वय न बघता किंवा जात-पात तुमचं की नाही मग मी पुण्याचाच आहे आणि ती मुंबईचीच आहे किंवा ते कलकत्त्याचे, असं न करता आपण एक चांगलं सर्कल क्रिएट केलं तर इट कॅन बी व्हेरी हेल्पफुल. प्लस मग लोनलीनेस म्हटलं की मी जसं म्हटलं की डिप्रेशन आहे, तर तुम्ही बाहेर पडायला पाहिजे जास्तीत जास्त. आपण वेदर प्रूफ आहोत, तो बाहेर स्नो होत आहे म्हणून मी बाहेर पडू शकत नाही, हे एकदम चुकीचं. म्हणजे मी सगळ्यांना सांगते की असं काही नाही, तुम्ही तिथे राहा, तिथे बाहेर पडा, तुमची बॉडी पण ॲडजस्ट करते. सो बाहेर पडायला चालू करायला पाहिजे, जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे की तिथले जे स्टुडंटसाठी हे स्पेशली मी हे खूप ऑब्झर्व करते की आपल्या इथे एक लेक्चरर, टीचर म्हटलं की एक भीती असते. बरोबर. पण मला असं वाटतं की मी स्वतः म्हणजे शिकले, त्यामुळे आय कॅन सो रिलेट टू दिस, की तिकडे टीचर म्हणजे तो तुमचा बॉस नाही आहे, तो तिथे बसलाय तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. करेक्ट. सो तुम्ही विचारा, हेल्प घ्या. तुम्हाला अभ्यासात हेल्प हवी आहे तर काही, किंवा काही तुम्हाला कळत नाही आहे, कारण आपल्या इथली पद्धती, शिक्षण पद्धती खूप वेगळी आहे. बरोबर. की
नुसतं गुगल करून लिहून असं चालत नाही आहे. तिथे सगळं खूप अभ्यास करायला लागतोय. बरोबर. सो मग तुम्ही विचारा, हेल्प विचारा. सो दॅट कॅन हेल्प यू ॲडजस्ट, दॅट कॅन हेल्प यू विथ युअर लोनलीनेस, किंवा तुम्हाला एकटेपणा का वाटतोय, की त्याच्यामुळे प्लस मग तुमचे लोनलीनेस मेन कुठून येतं, होमसिकनेस जे आपल्याला वाटतं, हो. की आपले आई वडील, नातेवाईक, भाऊ बरोबर, बहीण, बरोबर. हुएवर फ्रेंड सर्कल नाही आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. सो Yes. अगेन तो पण तुम्ही एफर्ट टाकायला पाहिजे. हम्म, 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 हम्म. कारण इथली लोक विसरून जातात, तुम्ही एकदा गेलात की ते विसरणार आहेत. सो तुम्हाला एफर्ट्स टाकायला लागणार आहेत की त्यांच्याशी कनेक्टमध्ये राहण्याची, बोलण्याची, आले की प्रत्येक वेळेला भेटण्याची. सो हे पण प्रोॲक्टिव्हली करायला लागतंय. करेक्ट. अच्छा, दुसरं एक गोष्ट आहे की लाईक जेव्हा स्टुडंट्स वेन दे आर गोईंग फॉर एज्युकेशन आणि त्यांचं हायर एज्युकेशनसाठी अब्रॉडला जातात, तर त्यांचा पॅरेंट्स असतील किंवा सोशल मीडिया किंवा ओव्हरऑल सोसायटीचा त्यांच्यावर काही प्रेशर क्रिएट झालेला असतो का, की आता मी जातो आहे, आय एम गोइंग टू अचीव समथिंग, एक्सपेक्टेशन्स त्याच्या पण असतील, तिच्या पण असतील ॲज अ स्टुडंट, प्लस पॅरेंट्स किंवा सोसायटी पण बघत असेल की बाबा इज डुईंग समथिंग, तर त्याचं पण काही प्रेशर क्रिएट होतं का स्टुडंट्सवर? ऑफकोर्स तुम्ही एवढा पैसा खर्च करून चाललात, एवढ्या वेळ लागलाय विसा मिळायला. आता मी तिथे जाऊन जर का मला जॉब मिळाला नाही, किंवा मी तिथे जाऊन मला माझा कोर्स अर्धवट टाकून आलो, तर दिस इज अ बिग एक्सपेक्टेशन, बिग प्रेशर, आय वुड से, नॉट जस्ट एक्सपेक्टेशन. मग ते पेरेंट्सकडनं आहे, समाजाकडनं आहे, की अरे तू 3 महिन्यातच परत कसा आलायस, हा प्रश्न कोणालाच फेस नाही करायचा आहे. करेक्ट. पण याच्यावर मी हे म्हणेन की लवकर गिवअप न करणे. मी जसं म्हटलं की थोडा पेशन्स ठेवून, की आज मला जावंसं वाटतंय ना, मग स्वतःला म्हणणं की बाबा थांब जरा, आपण महिनाभर थांबूयात, पुढच्या महिन्यात बघूयात. Correct. सो खूप एक्सपेक्टेशन्स आहेत, हे आहेत तुमचे फिनान्शियल्स, पण लोकांना वाटतं की तिकडे खूप पैसे कमवत आहे, पण तुम्ही तिथे खर्च पण तेवढेच करताय, हे लोकांना इथे बसून कळत नाहीये. किंवा जनरली आता मी जेव्हा स्टुडंट जे जातात त्यांच्याशी बोलते, तेव्हा ते म्हणतात की माझ्या वडिलांनी खूप मोठं लोन करून मला पाठवलंय. सो म्हणजे हे एक ते खूप मोठं प्रेशर असतं की हे लोन फेडायचं आहे मला. एक्झॅक्टली. सो म्हणजे फिनान्शियल प्रेशर खूप जास्ती असतं. आणि प्लस मग हे आपण जे आधीचे बाकीचे चॅलेंजेस बोललो ते सगळे तर त्याच्या बरोबरीने आहेतच. बरोबर. त्यांनी एन्झायटी पण वाढत असेल की लोन वडिलांनी घेऊन मला पाठवलंय, तर आय हॅव टू. अगदी बरोबर आहे की Make म्हणजे sure. कितीतरी वेळा म्हणजे खूप एक 4-5 वर्षांपूर्वी मी एका मुलीशी, म्हणजे शी हॅड कम हिअर, म्हणजे न्यूयॉर्कला असायची ती, आणि ती तिथे जॉबला गेली, म्हणजे शिक्षणाला गेली आणि मग जॉब करत होती. आणि ती आली जेव्हा इथे, तेव्हा ती मला भेटली, तर ती म्हणली मी न्यूयॉर्कला राहते वगैरे येते. ॲज वी वर टॉकिंग, मला लक्षात आलं की तिला सिव्हिअर एन्झायटी, डिप्रेशन हे सगळं होतंय. तिचे आईवडील तिला म्हणत होते की तू परत ये, इथे राहा. मग तिच्याशी जसं जसं मी बोलत गेले, म्हणजे न्यूयॉर्क ती म्हणली की खूप वेगळं आहे. करेक्ट. इट्स व्हेरी आयसोलेटेड, लोक खूप इंडिपेंडेंटली राहतात, कोणी कुणाशी बोलत नाही. हे परदेशाचा हा, म्हणजे परदेशात राहण्याचा हा प्रॉब्लेमच आहे. आणि आपण हा जास्त फेस करतो कारण की आपण खूप सोशली कनेक्टेड, किंवा अगदी शेजारी पाजारी सगळे आपल्याला ओळखतात. आपण खूप जास्त सोशल असतो इकडे, प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट असतं. तिकडे सगळे लोक इंडिपेंडेंट राहतात. तर मी तिला म्हटलं की अगं तुझे आई वडील जर का तुला सपोर्ट करतायत, तर तू का परत येत नाहीये. मी तिला औषधं घ्यायला लागली, थेरपी माझ्याबरोबर ती येतच होती. सो मी तिला सजेस्ट केलं की तुला एवढी सिव्हिअर एन्झायटी आहे, यू शुड कम बॅक. पण ते तिला पटत नव्हतं, कारण दॅट इज टेकन ॲज अ फेल्युअर, की यू वेंट समवेअर अब्रॉड बट देन यू आर कमिंग बॅक. करेक्ट. बट माझ्या मते ते फेल्युअर नाही आहे. आपण राईट टाईमला आपल्याला काय त्रास होतोय का, किंवा आपल्याला काही जमत नाही आहे किंवा फेस नाही करत आहे, तेव्हा क्विट करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. किंवा तेवढंच असेस करून त्या सिच्युएशन्स तुम्ही परत चांगले निर्णय घेणं, परत येणं. इथेही सगळं चांगलं आहे, इथेही जॉब्स मिळत आहेत, सगळी लोक छान, उलट इकडे लाईफस्टाईल अजून मी तर म्हणते चांगलं आहे. सो इट इज नॉट अ फेल्युअर. आय वुड से की इथे तुम्ही सपोज एखादा जॉब केला आणि तिथे तुम्हाला ते क्विट करायला लागलं किंवा ले ऑफ झाला तुमचा, तर त्याला आपण फेल्युअर म्हणत नाहीये. पण तुम्ही तिथे राहून परत यायचं म्हटलं की त्याला फेल्युअर म्हटलं जातं. सो इवन कमिंग बॅक फ्रॉम एनीवेअर आउटसाइड इंडिया इज ओके इफ यू आर नॉट कम्फर्टेबल. इफ यू वॉन्ट टू मे बी जस्ट कम बॅक टू युअर रूट्स, जस्ट स्टे हिअर, ट्राय हिअर अगेन. तुम्हाला ऑलवेज तुम्ही परत जाऊच शकता कधी पण. एक देशाचा विजा नाही होते, दुसऱ्या देशाचा होऊ शकतो. बरोबर. सो
म्हणजे त्याच्यात फेल्युअर काही नाही मला वाटत. इट्स पार्ट ऑफ आपल्या प्रोग्रेस जर्नी ग्राफ म्हणूयात, करेक्ट की मी गेलो ट्राय केलं छान वाटलं नाही वाटलं निघून आलो. करेक्ट. बरं आता हे जे स्टुडंट जात आहेत बऱ्याच ठिकाणी तिथे पोचल्यानंतर त्यांचा कोर्स चालू होतो अँड ड्युरिंग द प्रोसेस काही मंथ्स गेले इयर गेले की कदाचित तिकडं विजा रूल्स चेंज होतात. जसं US मध्ये आता बऱ्याच सिच्युएशन झाल्या त्या होतात किंवा जॉब मिळत नाहीत, इन्क्लुडिंग पार्ट टाईम जॉब मिळत नसतील किंवा नंतर कोर्स कंप्लीट झाल्यावर फुल टाईम पण जॉब कधी येतात. कारण इकॉनॉमिक सिच्युएशन्स आर डिफरंट इन डिफरंट कंट्रीज. आणि इंडिया चायना जशा ग्रोईंग आहेत, नॉट नेसेसरी US UK कॅनडा, आय एम शुअर तिकडं बऱ्यापैकी सॅच्युरेशन काय काय कंट्रीजमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. तर अशा सिच्युएशन्सला स्टुडंट रिॲक्ट कसे करतात? इट इज लॉट ऑफ अँझायटी आणि म्हणजे हा माझ्या आयुष्यातला दुसरा टप्पा आहे माझ्या करिअरचा, की जिथे मी अशी सोशल एन्झायटी बघते किंवा एक पॅन्डेमिकसारखं आपण त्याला म्हणू शकतो बरोबर. असं बघते. की पहिली एन्झायटी होती की जेव्हा कोविड आलं तेव्हा, कोविड की दॅट टाईम जे तिकडे अडकलेली लोकं होती किंवा अगदी ट्रॅव्हल करायला गेले आणि अडकलेली लोकं होती, Yes. हे सगळ्यांची एन्झायटी मी बघितलेली आहे. किंवा तेव्हा मी खूप काम केलं Okay. ह्या एन्झायटीवर. बरोबर. सेकंड टप्पा आत्ता आला जेव्हा ट्रम्पनी मगाशी तू म्हणला तसं ते डिक्लेअर केला विजाचं. ऑलरेडी US हॅड लॉट ऑफ विजा इश्यूज, करेक्ट की लग्न झालंय पण बायको येत नाहीये, एंगेजमेंट झाली आहे पण मग मी आता आलो तर माझा विजा मला होणार नाहीये, मग तिला जमणार नाहीये. म्हणजे असे खूप विजा रिलेटेड त्याच्यामुळे भयंकर इश्यूज होते ऑलरेडी. लॉटरी सिस्टम आहे त्यांची. Yes. आपण मेनली आता US बोलतोय की म्हणजे इम्पॅक्ट आय वॉन्ट टू डिस्कस अबाउट पुढच्या टॉपिकमध्ये अबाउट द रिलेशनशिप्स. पण आता म्हटलं आधी हा स्टुडंटचा पार्ट कव्हर करू अँड देन हां. विल गेट इन टू हां द रिलेशनशिप चॅलेंजेस. हां सो US ऑलरेडी हे लॉटरीच होती, म्हणजे की येस आत्ता अजून जास्त झालंय. म्हणजे ते लॉटरीत आधी मे बी काही चान्सेस होते, आता चान्सेसच अवघड दिसत आहेत अजून. काही लोकांनी घरं घेतली आहेत. हो मी लिटरली 2 आठवड्यापूर्वी एका फॅमिलीशी बोलले आणि तो म्हणला की आम्ही घर विकतोय, कारण मला माहीत नाही आहे की जर का मग माझा जर का मला विसा रिन्यू नाही झाला किंवा नाही झालं तर मग मला ऐन वेळेवर काहीतरी पाडून किंमत घर विकण्यापेक्षा मी आत्ताच विकतो आणि येतो. सो म्हणजे अशा छोट्या छोट्या की लोक जे तू म्हणला तसं स्वप्न घेऊन गेलेली होती, आता त्यांना परत यायचंय, त्यांना तिकडेच राहायचंय. काही लोकांना तिकडेच आवडतं पण आहे, हो. मग त्यांना यायचं नाहीये Yes. पण त्यांना बळजबरी यायला लागणार आहे. किंवा मध्ये मी एकतर लग्न पोस्टपोन झालं, हे म्हणजे न्यूज होती की त्यांचं काहीतरी डिसेंबरमध्ये लग्न होतं पण मग तो आला असता तर मग त्याचा विसा हे झाला असता म्हणून तो आलाच नाही, मग ते लग्न पोस्टपोन झालं, मग त्याच्यावरनं सगळा स्ट्रेस. सो विसा इश्यूज भयंकर एन्झायटी कॉज करतात. करेक्ट करेक्ट तुम्हाला कायम एक अनसर्टन्टी आहे, येस सेटलमेंटची फिलिंग येत नाही, की आय बिलॉंग हिअर ही फिलिंग येत नाही, की मला कधीही जाऊ देणार जायला लागणार आहे. बरोबर. लोक खूप जास्त केअरफुल राहत आहेत, की म्हणजे ऑफकोर्स की जसं बाकीच्या गोष्टी आपण नाहीच करायला पाहिजे, की रूल्स ब्रेक करणं हे ते. पण मी जसं माझ्या सेशन्समध्ये काही वेळेला ऐकते की आता ते ट्रम्पने असं केलं आहे, मग मला तर मुलांना बाहेर पाठवायची पण भीती वाटते आहे, की मध्ये काय काय तिथे केसेस झाल्या हो, की जिथे हो. त्यांना अटॅक्स वगैरे अटॅक्स झाले किंवा उचलून घेऊनच गेले डायरेक्ट वगैरे. सो म्हणजे तरुण मुलं आहेत पण मग त्यांना मला बाहेर पाठवायची भीती वाटते Yes, इंडियन yes. असल्यामुळे. सो म्हणजे हे थोडंसं रेसिझम एथनिसिटीचा जो आपण तिकडे फेस करतो आहे आत्ता, ते खूप जास्त स्ट्रॉंगली दिसतंय. करेक्ट अँड दॅट हॅज क्रिएटेड लॉट ऑफ एन्झायटी. करेक्ट. म्हणजे मी एवढं युएसच्या पब्लिक बरोबर काम केलेलं नाहीये जेवढं मी मागच्या वर्षभरात वगैरे केलंय. की ट्रम्प इज लकी फॉर यू इन दॅट केस. हा म्हणजे माझ्यासाठी काम वाढलंय, बट आय ऑल्सो फील की इट हॅज कॉज्ड लॉट ऑफ एन्झायटी इन पीपल, की ज्यांना ऍक्च्युली असं काही क्लिनिकल इश्यूज नाही आहेत, की त्यांना एन्झायटी डिप्रेशन असे काही त्रास नव्हते, पण एवढी काळजी वाटते आहे की अनसर्टन्टीची इनसिक्युरिटी जी सगळी वाटते ते इट इज व्हेरी डिफिकल्ट. करेक्ट. आणि हा पार्ट जरा स्टुडंट्सचा, तर याचा आणि रिलेशनशिप्सवरती कसा इम्पॅक्ट पडतो? म्हणजे कदाचित ज्यांची लग्न डिस्कस होत आहेत की इज वर्किंग देअर इन टू IT सॉफ्टवेअर असेल किंवा टेक्नॉलॉजी कुठं असेल आणि दे आर ट्राईंग टू गेट मॅरिड, मग विजाचे कॉम्प्लिकेशन्समध्ये आलेले आहेत ब्ला किंवा लग्न झालं आहे, दॅट गर्ल हॅज गॉन दॅट साईड आणि तिला कदाचित तिकडं जॉब करता येत नाही आहे, एज्युकेटेड आहे
अशा बऱ्याच काही केसेस तुझ्याकडे येत असतील किंवा आल्या असतील, तर हाऊ यू लुक ॲट दम किंवा त्याचे एक्सपिरियन्सेस काय आहेत? बरोबर. ह्याच्यात मी म्हणेन 2 भाग आहेत. एक हा भाग आहे की जे ऑलरेडी तिकडे राहत आहेत आणि त्यांचे विसाचे इश्यूज आहेत. दुसरा भाग जसा तू म्हणला की लग्न ठरलंय, मागच्या वर्षी ठरलंय किंवा मुलगा एंगेजमेंट करून निघून गेलाय किंवा मुलगी तिकडे राहतीये, मुलगा कुठेतरी दुसऱ्याच देशात राहतोय. सो की माझा विसाच माझाच नक्की नाही आहे. मी भारतात राहणार आहे, मी कुठे राहणार आहे हेच मलाच माहीत नाही आहे. तर मी कुणाला कसं कमिट करणार की आपण कुठे राहणार आहोत? म्हणजे ह्या खूप मॉरली खूप डिस्टर्बिंग इश्यू असू शकतो की मी कुठे राहणार आहे की कमिटमेंटच्या दृष्टीने. दुसरं म्हणजे की जी मुलं तिकडे राहतात, मुलं म्हणजे मुलगा मुलगी असं नाही, मुलं मीन्स स्टुडंट्स किंवा यंग जनरेशन आय वुड से, की मुलगा मुलगी की मॅट्रिमोनियलवर इकडून आई वडील खूप प्रोफाईल्स पाठवतायत, सगळं करतायत, पण ते काही जुळून येत नाही लॉंग डिस्टन्समुळे, टाईम डिफरन्समुळे म्हणा किंवा एकंदरच की जेव्हा तुम्ही इथे असता तेव्हा इथल्या इथे पटकन भेटता, पटकन काहीतरी कमिटमेंट होते, काहीतरी पुढे सरकतं. पण तुम्ही इथे असल्यामुळे ते काही घडतच नाही आहे. म्हणजे मी आत्ता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा बघते की अरेंज मॅरेजचे ज्यांना करायचं आहे त्यांचे प्रॉब्लेम आहेत की मॅट्रिमोनियलवर नाव नोंदवलंय, पण हां तिथल्या तिथे सुद्धा असू शकतं की मुलगा एका स्टेटमध्ये राहतोय, मुलगी एका स्टेटमध्ये राहतेय. सो ते प्रॉब्लेम आहेत. किंवा मुलगी भारतात राहतेय किंवा मुलगी कॅनडात राहतेय किंवा अजून कुठल्या देशात राहतेय. सो म्हणजे मायग्रेशनचा हा सगळ्यात मोठा मी ड्रॉबॅक बघतेय की रिलेशनशिप्स तुमचे जुळून येणं, अरेंज मॅरेजेस स्पेशली, ते खूप अवघड झाले. दुसरं म्हणजे की लव्ह मॅरेज किंवा तुम्ही पर्सनली चूज करून ऑर्गॅनिकली एखादा आपल्यासाठी पार्टनर शोधणं, हे पण अवघड आहे. कारण मुळातच तुम्ही कमी इंडियन लोक तुम्हाला दिसत आहेत, मग जे दिसत आहेत ते मे बी तुमच्या कॅटेगरीतले आहेत का हे अवघड आहे. सो लग्न रिलेशनशिप हे खूप जास्ती अवघड झालेलं आहे आता. आणि एस्पेशली तरुण जनरेशनसाठी त्यांनी म्हणजे जवळ त्यांचं लोकेशन आणि हे फिक्स होत नाही, ठरत नाही. मी आत्ता एका मुलीशी बोलते, ती मला वाटतं 28-29 वर्षाची आहे. ती आधी जर्मनीत होती, मग आता US आहे. ती मागचे म्हणजे मला वाटतं ती 3 वर्ष तरी हे मॅट्रिमोनियल आणि ह्याच्यावर सगळ्यावर आहे. ती दर 2 महिन्यांनी परत खूप ॲक्टिव्हली बघते, मग परत ड्रॉप करते. म्हणजे निर्णय घेता येत नाही, डिसिजन मेकिंग खूप अवघड जात आहे. ती की जसं ती म्हणली की हां मी त्या मुलाशी बोलले, छान बोलले, पण आमची भेटच झाली नाही. भेटल्याशिवाय तुम्ही लग्न कसं ठरवणार आहे? आणि मग या सगळ्या ह्याच्यात अजून म्हणजे अदर गोष्टी घडतात की या गडबडीत तुमची लग्न पण होतात की मी आले 10 दिवस आले, 15 दिवस आलो, लग्न जमलं, पटकन लग्न केलं, पण मग देन वी आर नॉट कम्पॅटेबल. तो अजून वेगळा इश्यू आहे की घाई गडबडीत मग जी लग्न होत आहेत ती मे बी नीट तेवढा अनुभव तुम्ही घेतला नाहीये त्या व्यक्तीचा किंवा तेवढा नीट विचार, ती अरेंजमेंट म्हणून लग्न झालेली आहेत की बाबा तो कॅनडा किंवा US मध्ये आणि मला तसं हवं होतं म्हणून मी लग्न झालं, रादर दॅन रिअली कनेक्टिंग विथ इच अदर किंवा कम्पॅटेबिलिटी किंवा ऑनलाईन असं किती कनेक्शन्स होणार. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. की मी म्हणजे अशा कितीतरी वेळा बघते, आम्ही 3-4 महिने बोलतोय, व्हिडिओ कॉल झाले, चॅटिंग झालं, सगळं कॉल झालेत, सगळं झालंय, पण तो मुलगा इथे आला तेव्हा तो वेगळाच वाटला मला. म्हणजे टोटली हिज फिजिकल वेन ही इज अराउंड मी इट्स व्हेरी डिफरंट. सो ही वॉज व्हेरी डिफरंट ऑन द कॉल्स अँड व्हिडिओ कॉल्स. सो म्हणजे अशाही गोष्टी घडत आहेत. करेक्ट. नाही तो साधारण एक मिसमॅच असा पण येतोय की एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी इन दिस केस ऑल्सो आर कमिंग अप. हां म्हणजे सगळंच चॅलेंजिंग वाटतंय मला की रिलेशनशिप जुळून येणं, टिकवणं, पण की अजून एक आता ह्या थोडंसं जनरेशन म्हणजे जे आत्ता मी म्हणेन साधारण 28 ते 35 ह्या एज ग्रुपमधले आहेत की आधी कसं होतं की एक मला वाटतं 20 वर्षापूर्वी की मुलींना म्हणजे जनरली तेव्हा मुलं जायची. अगेन मुली पण गेल्या असतील, जेंडर बायस नाही आहे हा, पण तेव्हा की मुली रादर आपण असे ह्याच्यावर खूप जोक्स आहेत किंवा खूप आपण अनुभव पण ऐकले असतील की मुलगी तयार असायची की मी जाते, माझा जॉब मी तिथे बघीन, मिळाला तर मिळाला नाही. पण आता मुलींचे इंडिपेंडेंट करिअर आहेत, मग त्यांना ते गिव्ह अप करून कुठेही जायचं नाही आहे. अँड विच इज व्हेरी राईट. मग
आपण जर का स्टॅटिस्टिकली बघितलं तर मग ह्या मुली त्याच्यात येतच नाही आहेत ना, की ज्या रेडी टू फॉलो द पार्टनर, की आय कॅन बी अ हाऊसवाईफ और आय विल डू वॉट एव्हर आय गेट दॅट टाइम, किंवा मी तिथे जाऊन जॉब शोधीन, हे पण तयारी नाही आहे. बरं. म्हणजे दुसरी एक गोष्ट आता स्पेशली कमिंग बॅक टू दिस जिओ पॉलिटिकल सिच्युएशन, वॉर सिच्युएशन्स आणि न्यूज आणि सोशल मीडियावरती कायम बऱ्याच गोष्टींचा बडीमार फ्लो चालूच असतो आणि बऱ्याचशापैकी निगेटिव्हिटी असतात. इनफॅक्ट आजकाल ते काही दुबई राहणारे असतात, ते म्हणतात की आम्ही जोपर्यंत न्यूज पाहत नाही तोपर्यंत आम्हाला सगळं सेफ वाटतं. वेन्स वी सी न्यूज, की स्पेशली काही सर्टन चॅनल्स आहेत ते कंटिन्युअस तेच दाखवत असतात, तर त्या गोष्टींचा निगेटिव्हिटी कसा इम्पॅक्ट पडत असावा, स्पेशली दोज हू आर स्टेइंग अब्रॉड. ते तुम्ही डेटा कन्झम्पशन मी म्हणते त्याला, किंवा तुम्ही म्हणजे सोशल मीडियाचं हे कन्झम्पशन जे वाढलं आहे, एक्झॅक्ट. दॅट एनिवे इज कॉझिंग लॉट ऑफ एन्झायटी, की जे मला माहिती नसण्याची गरज आहे ते मी कुठल्या तरी टाउनमध्ये कुठेतरी राहते, तो बॉम्बलास्ट कुठेतरी वेगळ्या ठिकाणी झालाय किंवा काय अटॅक कुठेतरी झालाय, पण मी ते रिलेट करायला लागते. सो आधी कदाचित एवढी न्यूज तुमच्यापर्यंत नाही पोचायची, पण नाव देर आर डेडिकेटेड न्यूज चॅनल्स, किंवा तू म्हणला तसं की डेडिकेटेड इन्स्टावर पण असे चॅनल्स आहेत की जे हेच सगळं बॉम्बार्डिंग Yes, चालू आहे. करेक्ट. सो डेफिनेटली तुम्ही आपण काय बघायचंय, काय कन्झ्युम करायचंय हे आपण ठरवायला पाहिजे. की जवळ मी ते फॉलो बटन क्लिक करत नाही किंवा बरोबर, जवळ मी तो बरोबर. व्हिडिओ पूर्ण बघत नाही, तवर मला इंस्टाग्राम पण किंवा युट्यूब पण सतत ते सजेस्ट नाही करणार आहे. करेक्ट. म्हणजे त्यांच्या काय ते अल्गोरिदमवर अल्गोरिदम. तवर. सो मी काय बघते हे मी ठरवावं. करेक्ट. आणि आणि तुम्ही हाईड पण करू शकता किंवा यू कॅन नॉट इंटरेस्टेड. आता फेसबुक तर विचारतं की आर यू इंटरेस्टेड, नॉट इंटरेस्टेड. Correct, सो से नॉट इंटरेस्टेड, सो इट विल नॉट पॉप अप अगेन. सो तुम्ही तुमच्या चॉईसनी जर का डेटा कन्झ्युम केला, इन्फॉर्मेशन कन्झ्युम केली, तर ही एन्झायटी किंवा हे प्रेशर किंवा जी इन्सिक्युरिटी, वरी, अननेसेसरी वरी आपण जी क्रिएट करतो ती कमी होऊ Yes. शकते डेफिनेटली. करेक्ट. ओके. या सगळ्या गोष्टी असतील किंवा जसं आता काही तू एक्झाम्पल डिस्कस करत होतीस की काही कम्पॅटेबिलिटी झाली नाही किंवा जॉब इश्यूज आले, विजा इश्यूज आले, जॉब लॉस झाला, याच्यामुळे स्टुडंट्स किंवा प्रोफेशनल्स भारतात परत येतात. मग परत आल्यावरती त्यांना फेल्युअर किंवा गिल्ट असं काही त्यांच्यात फिलिंग्स येतात किंवा त्याचा इम्पॅक्ट कसा होतो त्यांच्यावरती? बघ, आपण मगाशी बोललो तसं की इट इज सीन ॲज अ फेल्युअर, दो इट इज नॉट. मी परत म्हणेन Exactly. की हा टप्पा आहे की तुम्ही भारतातल्या भारतात राहून जॉब जाणं आणि तिथून तिथे जॉब गेला म्हणून इथे येणं, ह्याच्यात काही फरक नाही आहे फारसा. करेक्ट. आता जर का आपण म्हणलं की आपण एवढं ग्लोबलायझेशन झालेलं आहे, सो मग कुठल्या म्हणजे कुठल्या तरी फॉरेन कंट्रीला आपण एवढं का महत्त्व देतोय मग? सो हे एक समजण्याची गरज आहे की आपल्या आयुष्यात जसं कुठल्याही वेळेला हे घडू शकतं ते तसं या वेळेला घडलं आहे. आणि ऑफकोर्स काही महिने लोकांना खूप ते कमीपणा वाटत असतो, लोक बाहेर जात नाही, लोकांशी बोलत नाही, कुणाला सांगत नाही की मी परत आलोय. कितीतरी वेळा म्हणजे मी हे मुलींकडनं ऐकते की मी लग्नाला जाणार नाही, मग तिथे त्यांना कळेल की मी आलोय परत. सो काही ह्याची गरज नाही आहे. वाय म्हणजे आपण कुठल्या तरी परदेशी जाऊन काहीतरी अचीव करणंच का अचीवमेंट आहे? बरोबर. इथे पण आपण अचीव करतोय. येस. म्हणजे जेवढं मी बाहेर देशी जाणं म्हणजे परदेशी जाणं हे चुकीचं आहे किंवा चांगलं आहे असं म्हणणार नाही, तसं इथे राहणं पण काही वाईट किंवा चांगलं असं काही आपण त्याला रेट करू शकत नाही. करेक्ट. वेर एव्हर यू आर फिलिंग ओके, यू आर फिलिंग कम्फर्टेबल, तुम्हाला सक्सेस तुम्हाला जिथे जशी तुमच्याप्रमाणे मिळते तर तुम्ही तिथे राहा. करेक्ट. आणि आमचे प्रॉब्ली लोक सुद्धा कदाचित क्वेश्चन सारखे करत असतील की आता परत आलास का, मग काय झालं, आणि लोक पण असतात. हो, आपल्या इथे ते पण थोडं नोझीपणा असतो लोकांचा की ते विचारणार की हा तू कसं काय आला, तू तर दिवाळीत येणार होता, तू तर एंड ऑफ इयरला येणार मी होता. आधीच सांगत होतो कशाला इकडे आपला येतं. पीपल मस्ट बी कमिंग. बरोबर आहे. हो, रिॲक्शन्स असू शकतं. करेक्ट. तर मी एखादा निर्णय असा चुकीचा घेतला आहे तर त्याचा कदाचित नंतर सेल्फ ब्लेम किंवा जो गिल्ट कॉन्शियस ते कंटिन्यू करून पुढं पण त्याचा काही इम्पॅक्ट येऊ शकतो का स्टुडंट्स किंवा प्रोफेशनल्स? एकदा की तुम्ही इथे येऊन रुळले, जॉब लागला, सगळं चांगलं व्हायला लागलं की मग काही वाटत नाही. पण जर का ते नाही घडलं तर मग डेफिनेटली यू आर कॅरिंग इट करेक्ट. की इथे येऊन जॉब मिळत नाहीये परत
कारण एक काय होतं की तुम्ही तिथल्या म्हणजे आता बरेचसे जे वर्किंग प्रोफेशनल्स जातात तिकडे की एक 4-5 वर्ष तुम्ही राहिलात आणि परत Yes. काही कारणामुळे एक तर यायला लागलं किंवा इकडे चांगली अपॉर्च्युनिटी आली म्हणून मग इकडे आलो परत. तर तुमचं जे वर्क कल्चर आहे ते वेगळं आहे. इकडे प्रोफेशनलिझम, तिकडचं प्रोफेशनलिझम किंवा जे काही चाललं म्हणजे ऑफिसमध्ये जे काही घडतं हे खूप वेगळं आहे. तरी मी आत्ता म्हणेन की आत्ता बऱ्यापैकी सगळीकडे तुम्ही इंडियन लोक बसलेली असतात. म्हणजे आपल्या लोकांना एक तो फायदा आहे की कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही काम कराय तर भरपूर इंडियन लोक आहेत. त्यामुळे तो वर्क कल्चरचा एवढा त्रास होत नाही. पण तो एक मोठा प्रॉब्लेम असतो. अपार्ट फ्रॉम म्हणजे तू जर का शिवाय बोललं तर मग बाकीच्या गोष्टी आहे की इथला ट्रॅफिकाचा आवाजाचा त्रास होतोय, ह्याचा त्रास होतोय, त्याचा त्रास होतोय, गरमी, वास येतोय, ते आपण परत ते पण एक खूप अवघड होऊन जातं की ॲडजस्ट करणं. मी अशा लोकांशी सुद्धा बोलते की आम्ही फॅमिली परत आलोय. मी स्वतः ॲज अ फॅमिली परत आले की माझ्या मुली छोट्या असताना. सो मला पण खूप एन्झायटी वाटली होती की मुलींना, कारण मी माझ्या मुलींना कधीच एकटं सोडलं नव्हतं तिकडे. मी स्वतः ड्रॉप करायचे, स्वतः पिक करायचे शाळेत, आणि मग इथे 15-20 पोरांबरोबर आपल्या पोरीला व्हॅनमध्ये टाकायचं आणि शाळेत पाठवून द्यायचं, हे मला खूप अवघड झालं. तसं मी आत्ता खूप मध्ये पण 1-2 फॅमिलीजशी बोलले की ते रिटर्न आले आहेत, ते मे बी फॉर गुड आले आहेत, वॉट एव्हर, पण दे आर फीलिंग व्हेरी इनसिक्युअर की सेफ वाटत नाहीये, मुलांसाठी सेफ वाटत नाहीये. आणि मी जेव्हा फॅमिलीज मायग्रेट होतात लहान मुलांबरोबर, त्याच्यात मी कायम हे म्हणते की मुलांची काळजी करू नका. मुलं छान ॲडजस्ट होतात. तुमची स्वतःची काळजी घ्या की तुम्हाला जमतंय का नाही ॲडजस्ट व्हायला. बरोबर. मुलं खूप छान अडॉप्ट करतात. आणि इथे संभाव मी बघते की तुम्ही परदेशातनं इकडे आलेल्या मुलांना छान अटेन्शन मिळतं. टीचर्स पण जरा जास्त एक्स्ट्रा काळजी घेतात शाळांमध्ये वगैरे, कॉलेजेसमध्ये किंवा जिथे कुठे ते येत असतील. सो दे आर लुक्ड आफ्टर वेल. इट इज मोर अबाउट युअर ॲडल्ट्स. बरोबर. कारण आपण जास्त रिजिड होऊन जातो करेक्ट ॲज अन ॲडल्ट. करेक्ट. बरं, एक पॉईंट मला विचारायचं होतं अबाउट आयडेंटिटी क्रायसिस. म्हणजे परदेशात राहणे आणि NRIs असतील किंवा प्रोफेशनल्स असतील, स्टुडंट्स असतील, तर असे काही एक्सपिरियन्सेस किंवा इश्यूज दॅट यू आर कम अक्रॉस विथ दिस पेशंट्स? मी मगाशी पण जसं बोलले की तिथे राहून आपण इंडियन व्हायचा प्रयत्न करतो आणि इथे येऊन आपण अमेरिकन किंवा कुठले तरी वेस्टर्न व्हायचा प्रयत्न करत असतो. मला बॉटल वॉटरच लागतं आणि ब्ला ब्ला ब्ला. एक्झॅक्टली. सो की हे कशासाठी? तुम्ही जिथे आहात तिथलं तसं वागा, तसं राहा. तिथल्या कल्चरमध्ये आपण म्हणजे दॅट इज फर्स्ट थिंग हॅपन्स वेन यू से आयडेंटिटी. की मग मला कळत नाही की मी धड ऑस्ट्रेलियन आहे, इंडियात राहते, का इंडियन आहे आणि इंडियात राहते, का ऑस्ट्रेलियात इंडियन म्हणून राहते. आय डोंट नो दॅट. आणि आयडेंटिटी क्रायसिसमध्ये अजून एक खूप मोठा भाग मला वाटतो की द फिलिंग ऑफ बिलॉंगिंगनेस. पण हे तुम्ही स्वतः घडवून आणायला लागणार आहे की आता मी इथे राहते, मी इथे छान ॲडजस्ट झाली आहे, माझी मुलं छान ॲडजस्ट झाली आहे, माझं करिअर चांगलं आहे, एवढं पण काही वाईट नाही आहे इकडे. म्हणजे हे तुम्ही स्वतःला सांगणं आणि स्वतः थोडं पॉझिटिव्हली याच्या सगळ्याकडे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आयडेंटिटी क्रायसिस म्हणजे अगदी लोक 10-10 वर्ष परत येऊन इथे राहिली तरी त्यांना होऊ शकतो की आपण इकडे बिलॉंग करतो का तिकडे बिलॉंग करतो ते. करेक्ट. बरं, मग आता लेट्स टॉक मोर ऑन द सोल्युशन्स पार्ट ऑफ की आता दीज आर द काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस दॅट यू आर कम अक्रॉस. आता जेव्हा परदेशात आधी जायचं असेल, स्टुडंट असेल किंवा, ते त्यांनी प्रिपरेशन्स कसं करावं सो दॅट पुढचे लाईकली टू बी प्रॉब्लेम्स यायचे चान्सेस कमी होतील सोडा. सो मी जसं मगाशी पण हे बोलले की ऑलरेडी आपल्याकडे आता एवढं ऑनलाईन सगळं इन्फॉर्मेशन आहे, ग्रुप्स आहेत, कम्युनिटीज आहे. पहिले तर म्हणजे मी आत्ता स्वतः परत जाणार आहे मेलबर्नला, मी ऑलरेडी आय एम ट्राईंग टू जॉईन कम्युनिटीज. ओके. की अकोमोडेशन असो, काही इंडियन कल्चरल काही असो, आय एम ट्राईंग टू टच द बेस अगेन. करेक्ट. बरोबर आहे. सो तसंच अगदी नवीन स्टुडंट जरी जात असेल तरी त्यांनी असे खूप सारे ग्रुप्स पण असतात की जिथे सगळे स्टुडंट्स असतात की जे जाणार आहेत म्हणजे जे जनरली, सॉरी की आपण मगाशी एजंट्सबद्दल छान नाही बोललो, पण आता मी ते म्हणेन की दे ऑल्सो क्रिएट ग्रुप्स की जिथे तुझ्याबरोबर अजूनही 10 मुलं जाणार आहेत. येस. मग
यू कॅन मिक्स विथ देम, यू कॅन गेट टू नो देम बिफोर हँड. तुम्ही पुण्यातच भेटू शकता ह्या लोकांना, एकत्र फ्लाईट बुक करू शकता. तिथे कोणी असेल तर त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की मी सुरुवातीचं काही टाईम तुमच्याबरोबर राहतो काहीतरी. म्हणजे यू हॅव टू प्रिपेअर. आणि मेन म्हणजे मनाची तयारी, की काही कष्ट करायची तयारी असली पाहिजे, कुठे कमीपणा नसला पाहिजे, की मला वेटर म्हणून काम करायला लागलं ॲज अ पार्ट टाइम जॉब तरी पण मला त्याची लाज नाही वाटली पाहिजे. ते आपल्या इकडे इंडियन लोकांचं ते एक थोडंसं तो एक मोठा शॉक असतो की पार्ट टाइम जॉब मला ॲडमिन जॉबच पाहिजे, मला लायब्ररीतच जॉब पाहिजे, मग मला हेच पाहिजे तेच पाहिजे. म्हटलं असं नाही आहे, तुला पार्ट टाइम तो काही तुझं करिअर नाही आहे, तुला फक्त तुझं रेंट भरण्यासाठी हे काम करायचं आहे जर का, तर काही का नसो ते पण एक तुम्हाला ती लर्निंग आहे की हाऊ टू सर्व इन अ रेस्टॉरंट इज अ लर्निंग, हाऊ टू बी नाईस अँड पोलाईट टू पीपल इज अ लर्निंग, लाईफ स्किल आहे ते. हाऊ टू टॉक टू पीपल फर्स्ट. हां, सोशल कसं व्हायचं सगळेच ऑनलाईन आहे, इन्क्लुडिंग I mean, we see so much of youngsters, they cannot communicate. अगदी बरोबर आहे. सो दॅट इज ॲडिंग टू युअर कम्युनिकेशन स्किल. तुम्ही नवीन देशात जाता तिथे त्यांचे ॲक्सेंट वेगळे आहेत. तुम्ही जरी इंग्लिशमध्ये बोलताय तरी पण त्यांचं कितीतरी वेळा कळत नाही आपल्याला. बरोबर आहे. मग तुम्ही जेव्हा एखाद्या असं रेस्टॉरंटमध्ये सपोज काम केलं किंवा एखाद्या अजून कुठे असं काम केलं की जिथे खूप लोक येतात जात आहेत, तर तुमचं पण ॲक्सेंट तुम्हाला प्रॅक्टिस होते, तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होत आहे, तुम्हाला त्यांचे मॅनरिझम कळत आहेत. सो इट इज लाईक अमेलगमेशन जे व्हायला पाहिजे ते होतं ना. सो हे एक असलं पाहिजे की इगो बाजूला ठेवून आपण तिथे जायला पाहिजे कुठल्याही देशात. मी म्हणेन नॉट ओन्ली की वेस्टर्नच असं, पण अगदी जसं तू दुबईला जरी गेलो तरी आपण तसंच जायला पाहिजे, किंवा कुठल्याही देशात जाताना की विथआउट इगो, की जे काम मिळेल ते मी करणार, माझं काम मी स्वतः करणार, मला कुणाची गरज आहे तर मी स्वतः मागे लागून मागून घेणार, हेल्प मागणार, मी कॉन्टॅक्ट करणार. नॉट की हां मी तर 3दा फोन केला पण त्यांनी मला कॉलबॅकच केला नाही. ते हे तुम्ही मी स्वतः जेव्हा मला आठवतं की राहायचे तेव्हा मला खूप वेळा असेच नवीन कोणीतरी येणार असेल त्यांचे फोन यायचे की आम्ही येतोय वगैरे. सो कधीतरी मी तिथे राहत होते, मी विसरून जायचे. पण ते तुझं काम आहे की तू फॉलोअप कर की नेहा काकू तू मला हे सांगतेस का, किंवा हे कुठे येऊ, मी येऊ का तुम्हाला भेटायला. हे आपण इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. आणि इट माइट व्हेरी फ्रॉम कंट्री टू कंट्री अगेन. लाईक अगदी बरोबर आहे. US मध्ये वेगळा पार्ट असेल, कॅनडा असेल वेगळा. मिडल ईस्ट कम्पॅरेटिव्हली इझी फॉर इंडियन्स, कारण खूप इंडियन्स आहेत. तुम्हाला वडापावपासून सगळं चहापासून एव्हरीथिंग इज अवेलेबल. समोसा, एव्हरीथिंग इज फूड इज अवेलेबल. दॅट इज नॉट द मेजर चॅलेंज विच इज देअर इन वेस्टर्न कंट्रीज. फूड मी म्हणेन आता बऱ्यापैकी सगळीकडे सगळं मिळतं, म्हणजे अनलेस की यू आर इन अ व्हेरी रिमोट ऑर कंट्री साईड किंवा असं गेलात. पण फूडचं आता कंप्लेंट कमी झाले आहेत. कंप्लेंट कमी आहे, बट इफ यू गो टू वेस्टर्न कंट्री कॉस्ट यू मोर कम्पेअर टू द लोकल फूड, किंवा जे तुम्ही आधी बाकी फूड बरोबर डेलिकेसी होऊन जाते ती. कारण आणि यू डोंट गेट दॅट टेस्ट ऑल्सो. बरोबर, इट्स कम्प्लिटली ब्लँड अँड इट कॉस्ट यू लॉट ऑफ डॉलर. people travel there, they can so yeah of course ki eating dabeli vadapav can be a like a trip. म्हणजे I remember traveling 1 hour to eat a dosa. So definitely it becomes a delicacy किंवा it becomes very special. Yes. पण फूड म्हणजे फूड तर आहे, बट ॲट द सेम टाईम मी म्हणते ना आपण मनाची तयारी करून जायला पाहिजे की मी तिथे जाणार आहे, पॉझिटिव्हली सेटल होणार आहे. लोकांना आपण म्हणत असतो की ते लोक आपल्याला जज करतायत, पण आपण जास्ती जज करत असतो त्यांना तिथे जाऊन. की मग तुम्ही जर का तिथे राहताय तर तुम्हाला त्यांच्यासारखं राहायला लागेल, त्यांच्यासारखं वागायला लागेल, त्यांचे सगळं अडॉप्ट करायला लागेल. ही मेन तयारी असली पाहिजे की मी तिथे जाऊन माझं इंडियन चालवणार आहे तर नाही होणार आहे. बरोबर आहे. सो मी ती एक मनाची तयारी असली पाहिजे. सगळ्यात मोठी मनाचीच तयारी आहे, बाकी सगळं मॅनेज होतं. बरोबर. बरं, आता लोनलीनेस आपण ऑलरेडी मगाशी डिस्कस केलं. त्यात काही यू सजेस्टेड फ्यू प्रॅक्टिकल स्टेप्स, ग्रुप जॉईन करा, ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व व्हा वगैरे वगैरे. याच्यात पॅरेंट्स किंवा बाकी सोशल सर्कल त्यांना कसं हेल्प करू शकतात काही अजून काही? इथून पेरेंट्सनी पॅनिक करू नये पहिले तर. द फर्स्ट थिंग की जनरली की आपला मुलगा तिकडे हो मग त्याचं वजनच कमी झालं आहे, मग तो खातच नाही आहे, मग तो 4 दिवस फक्त सँडविचच खातोय, मग तुम्ही तिथे त्याला रोज पोळी भाजी वगैरे मिळणारच नाही आहे. सो वॉट एव्हर ही इज एबल टू मॅनेज ही इज इटिंग. सो पेरेंट्सनी हे रोजच्या रोज त्यांना अगदी फॉलोअप करणं, सतत फोन करणं, एवढंच खा तेवढंच खा, खूप जास्त मायक्रो मॅनेज करणं हे बंद करावं. की बिकॉज व्हॉट हॅपन्स की पेरेंट्स जास्त स्वतःची एन्झायटी मुलांवर ट्रान्सफर करतात. की मग तू एकटाच राहतोय का, मग 4 दिवस तुझे रूम पार्टनर कुठेतरी गेलेत तर मग तू आता एकटाच राहणार आहे का, अरे राहू देत, त्याला शिकू देत.
सो पेरेंट्सनी स्वतःची एन्झायटी ट्रान्सफर करणं बंद करावं. करेक्ट Micro manage. चालणाऱ्या गोष्टी तिकडं सजेस्ट करू नयेत एक्झॅक्टली. की बाबा हॉस्टेलमध्ये कॅन्टीनमध्ये काय वॉट एव्हर दे आर गेटिंग सम काइंड ऑफ फूड, तू अजून 4 लोकांना घेऊन जाऊन त्या वॉर्डनची डोंट ट्राय दिस स्टंट्स आउटसाइड. बरोबर आहे, बरोबर मे आहे. नॉट बी टेकन द सेम वे जसं इंडियामध्ये घेतल्या गोष्टी. अगदी बरोबर. सो मायक्रो मॅनेज करणं आणि आपली एन्झायटी त्यांच्यावर ट्रान्सफर करणं बंद करावं. Correct. इकडचे प्रॉब्लेम्स त्यांना सांगत बसणं किंवा हे सगळं थोडंसं थांबवावं. Correct. सो लेट देम बी. दॅट इज द ओनली थिंग पेरेंट शुड बी डुईंग. अँड ऑलवेज कीप दॅट ओपन स्पेस की बाबा तुला काही वाटतंय तर तू आम्हाला सांग. अजून सगळ्यात महत्वाचं की जे मगाशी बोललो की प्रेशर न करणं की आता तुझं तिथेच करिअर आहे, तिथेच राहा. मग तो म्हणतोय की मला यायचंय परत, मी येऊ का? तर आई वडील म्हणा नो नो नो. येस. सो ते नाही म्हणजे आपल्या मुलांना आपल्याकडे परत येण्याचं एक फ्रीडम असलं पाहिजे किंवा ते एक डोअर ओपन असलं पाहिजे. ती त्यांची पण एन्झायटी कमी होते आणि पेरेंट्सची पण स्वतःची पण एन्झायटी कमी होईल. बरं आता म्हणजे हे जे गोईंग थ्रू दीज इश्यूज किंवा अँझायटी प्रेशर्स असतील तर याच्यात प्रोफेशनल हेल्प कधी घ्यावी? स्टुडंट्स असतील, पॅरेंट्स असतील, एनीबडी. कारण आपल्याकडे कदाचित तो थोडासा अजून माहीत नाही पण एक कमीपणा वगैरे आहे का की मी सायकोथेरपिस्ट जाऊन काय अप्रोच करावं, मी ते हँडल करू शकतो किंवा शुड आय ॲट ऑल अप्रोच अ सायकोथेरपिस्ट? कुठल्या स्टेजला त्यांनी अप्रोच करावा किंवा प्रोफेशनल हेल्प घ्यावी या केसमध्ये? माझ्या मते तर मनात आलं की मला ठीक नाही वाटत आहे तर घ्यावी. एव्हरीबडी शुड गेट हेल्प. बट मी म्हणेन की म्हणजे काही पॅरामीटर्स आहेत की बाबा मी आठवडाभर घराच्या बाहेरच पडली नाही आहेत, मी आठवडाभर नीट झोपले नाही आहे किंवा असे काही महिने घडते की मी आठवडा मला नीट झोप लागत नाही. मेन म्हणजे मी म्हणेन की पॉइंटर्स तुमचे असतात झोप आणि बाहेर न पडणं. दीज आर टू की तुम्ही सोशलाइज करत नाहीये, रेग्युलर तुमच्या काय जे काही करताय की शिकताय, काम करताय त्याच्यावर फोकस करता येत नाहीये, तुम्हाला फीडबॅक्स चांगले येत नाहीयेत. म्हणजे ॲज अ आउटसाईडचं पॉइंटर आपण जर का म्हटलं की तुमचा मे बी तुमचा बॉस तुम्हाला कंप्लेंट करतोय किंवा तुम्हाला सारखं विसरायला होत आहे, फोकस होत नाही, कॉन्सन्ट्रेशन. दीज आर द टाइम्स यू शुड बी सीकिंग हेल्प डेफिनेटली. मी जसं मगाशी म्हटलं की इंडिया आणि फॉरेन किंवा इंडिया वेस्टर्न किंवा कुठले पण परदेश आपण म्हणूया की एक मेन म्हणजे माझं काम का जास्ती वाढतंय की बिकॉज एव्हरीबडी नीड्स द इंडियन काउन्सिल किंवा एक कल्चरल कॉन्टेक्स्ट आहे तो आपल्याला हवा असतो. सो आय वुड म्हणजे खूप मी असं आवर्जून लोकांना सांगते की माझ्याचकडे असं नाही, बट इवन तिथे पण तुम्ही एखादी काउन्सिलर शोधताय तर की हे बघा की ती इंडियन कॉन्टेक्स्टमधली आहे. तिला इंडियन कॉन्टेक्स्ट थोडाफार तरी कळतो की तुमचे पेरेंट्स तुम्हाला कसे वागवतायत हे तिथल्या बसलेल्या बाईला कळत नाही किंवा तिथल्या काउन्सिलरला कळणार नाही. आपल्या रिलेशनशिपचे डायनॅमिक्स वेगळे आहेत, त्यांचे रिलेशनशिपचे डायनॅमिक्स खूप वेगळे आहेत. म्हणजे कल्चरल कॉन्टेक्स्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो डेफिनेटली सीक हेल्प विदाउट हेजिटेशन. गोईंग टू अ काउन्सिलर इज नॉट अ प्रॉब्लेम की मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी काउन्सिलरकडे जाते असं नाही आहे. मला ठीक नाही वाटत आहे, मला काही हेल्प हवी आहे, मला कन्फ्युजन आहे, मला डिसिजन मेकिंग जमत नाही आहे, मला थोडंसं स्ट्रेसफुल वाटतंय तरी जायला हरकत नाही आहे. अजून एक दुसरा प्रॉब्लेम होतो की जसं आपल्या इकडे खूप इझिली काउन्सिलिंग, एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जाणं, कुठल्या हेल्थ केअर म्हणजे कुठल्याही डॉक्टरकडे जाणं खूप सोपं आहे. अगदी म्हणजे मी किडनीच्या स्पेशलिस्ट म्हटलं तरी मला उद्याची अपॉइंटमेंट मिळेल, बरोबर आहे. पण तिकडे म्हणजे मी आता कितीतरी लोकांना सांगते की तुम्हाला सायकॅट्रिस्टकडे जायला लागणार आहे. 3-3 महिन्याचे वेट आहेत, 4-4 महिन्याचे, म्हणजे लाईक 3 to 6 months वेट आहे सायकॅट्रिस्टकडे व्हिजिट करणं. सो म्हणून तुम्ही वेळीच तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपण लवकर प्रोॲक्टिव्ह राहून अपॉइंटमेंट. मी कितीतरी लोकांना म्हणते की तुम्ही इंडियाला येणार आहे का, ठीक आहे इंडियाला भेटा सायकॅट्रिस्टला, पण तिथे पण अपॉइंटमेंट घेऊन ठेवा ना. अपॉइंटमेंट घ्यायला काही तुम्हाला पैसे खर्च करायला लागत नाही. सो सीक हेल्प, गेट द अपॉइंटमेंट्स. मग त्यावेळेला जेव्हा आत्ता मी जरी कल्चरल कॉन्टेक्स्ट बोलते पण जर का एमर्जन्सी आहे तर आय शुड बी एबल टू गो टू एनी डॉक्टर. मग तिथे कल्चरल कॉन्टेक्स्ट वगैरे नाही यायला पाहिजे. म्हणजे हे पण आपल्याला असेस करता यायला पाहिजे. So being aware, that is the first thing everyone needs to do, not only people की जे बाहेर राहत आहेत, इथे पण जे राहत आहेत की आपल्याला जमत नाही आहे, आपल्याला झेपत नाही आहे, आपल्याला स्वतःचं स्वतः सॉर्ट करता येत नाही आहे. मित्रमैत्रिणींचं सगळं बोलून झालं आहे, आईवडिलांची बोलून झालं आहे, पण त्यांच्याकडनंही काही तशी हवी तशी हेल्प मिळत नाही. सो दॅट इज डेफिनेटली द टाइम वेन यू नीड टू गेट. करेक्ट.
दे शुड बी ओपन फॉर सच काइंड ऑफ हा, आणि कमीपणा नसावा. आपण हार्टचा इश्यू झाला, पाय मोडला, तर आपण जातोय ना डॉक्टरकडे. Correct, correct, मग हे correct, पण correct. काहीतरी मला ठीक नाही वाटत आहे, मानसिक काहीतरी त्रास होतोय, सो बरोबर जायला काय हरकत आहे. करेक्ट. कारण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बाकीच्या काय काय डिसीजवरती क्रिएट होऊ पडतोच शकतं. आहे की देर आर सो मेनी प्रोवन स्टडीज की स्ट्रेसमुळे डायबिटीज होत आहेत, हार्ट इश्यूज होत Exactly. आहेत, तुम्हाला अजून काही ट्रॉमा झाले की ब्रेनमध्ये इश्यूज होतात, बरोबर बरोबर झोपेचे तुमचे इश्यूज होत आहेत. सो देर आर बरोबर. सो मेनी थिंग्स. करेक्ट करेक्ट. दॅट्स ग्रेट. नाव कम टू द नेक्स्ट सेक्शन विच इज रॅपिड फायर. ओके. सो फर्स्ट वन, अब्रॉड लाईफ, ड्रीम का इमोशनल चॅलेंज? इमोशनल चॅलेंज मी म्हणीन जास्त, कारण ड्रीम जेव्हा आपल्याला चांगलं वाटतंय तेव्हा तर सगळं चांगलंच चालतंय. सो आय वुड कन्सिडर द चॅलेंज मोर. ओके ओके. दॅट चॅलेंज हॅज टू बी हँडल हां. ओके. मनी वर्सेस मेंटल पीस, प्रायोरिटी कशाला द्यावी? आता हा परत ट्रिकी क्वेश्चन आहे. एखाद्याला मेंटल पीस पैशामध्ये मिळतंय असं होऊ शकतं, बट फॉर मी इट विल बी ऑलवेज मेंटल पीस. मेंटल पीस. ओके. इंडियन स्टुडंट्स अब्रॉड सगळ्यात कॉमन सायकोलॉजिकल इश्यूज कुठले येतात? लोनलीनेस, लोनलीनेस. एकटेपणा, होमसिकनेस. ओके. पॅरेंट एक्सपेक्टेशन्स, ते मोटिवेशन असतं का प्रेशर प्रेशर असू शकतं जास्ती. कम्पेअर्ड टू मोटिवेशन? सोशल मीडियावर दिसणारी अब्रॉड लाईफ रियालिटी आहे का इल्युजन? इल्युजन. ओके. लोनलीनेस अब्रॉड सगळ्यात मोठं मेंटल चॅलेंज आहे. येस. ओके. स्टुडंटची बिगेस्ट सायकोलॉजिकल मिस्टेक काय असते? की बाहेर देशी जायचं, पण मला इंडियन जास्त राहायचंय. म्हणजे आयडेंटिटी तुम्ही कॅरी करता तुमची खूप जास्ती. ओके ओके. फेल्युअर झाल्यावर स्टुडंटची पहिली इमोशनल रिॲक्शन काय असते? इट्स गिल्ट. फेल्युअर इज इट सेल्फ इज अ फीलिंग, डेफिनेटली, बट इट्स गिल्ट की मे बी आय मेड अ रॉंग चॉईस, मे बी आय मेड अ बिग मिस्टेक, किंवा की द वर्ल्ड इज एंडिंग नाव, हे फिलिंग असतं. ओके. परदेशात राहणाऱ्या लोकांना आयडेंटिटी क्रायसिस किती कॉमन आहे? खूप कॉमन आहे. 99% लोकांना होत असणार आहे मी म्हणेन. जॉब लॉस किंवा विजा इश्यू इज मोर फिअर का एन्झायटी, जास्ती काय दिसतं तुझं? एन्झायटी इज अ फिअर ॲक्च्युली. म्हणजे जेव्हा फिअर थोडंसं कमी आहे त्यालाच एन्झायटी म्हणतोय आपण. ओके. सो बोथ. ओके. पॅरेंट्सनी मुलांना परदेशात पाठवताना काय अवॉइड केलं पाहिजे, टाळलं पाहिजे? सारख्या सूचना द्यायला बंद करायला पाहिजे. अब्रॉड लाईफमध्ये फ्रेंड सर्कल किती इम्पॉर्टंट? प्रचंड इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट. इंडियाला परत येणं फेल्युअर का न्यू अपॉर्च्युनिटी? न्यू अपॉर्च्युनिटी इट कॅन बी. आय वुड ऑलवेज कॉल इट अन अपॉर्च्युनिटी, किंवा न्यू बिगिनिंग, न्यू स्टार्ट, लाईक यू सेड. ओके. लास्ट, ते स्टुडंट फॉरेनला जातात त्यांच्यासाठी ॲडवाईस? की गो विथ ओपन माइंड. गो विथ ओपन माइंड. ओपन माइंड. येस. की एकदम की मी हे छान पॉझिटिव्ह आणि ओपन माइंड ऑफकोर्स, की मी शिकणार आहे, मला छान त्यांचं कल्चर शिकायचं आहे, त्यांच्या तिथलं सगळं शिकायचं आहे. आय एम गोइंग टू लर्न, करेक्ट. नॉट टू प्रूव्ह माय सेल्फ. येस. की बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम वी गो विथ द ॲटिट्यूड ऑफ प्रूव्हिंग आवर सेल्फ, करेक्ट करेक्ट. बट वी शुड गो ॲज अ लर्नर, ॲज अ बिगिनर. Right. Thanks, Neha. I think I covered all my questions, including rapid fire. वाव, आणि दॅट ते- वॉज अ गुड वन. इनफॅक्ट मी पण खूप ट्राय केले नाही. प्रॉब्ली फर्स्ट टाइम यू आर द फर्स्ट वन ज्यांच्याबरोबर मी रॅपिड फायर ट्राय करतोय. अँड Good. आय होप That was good one. Yeah, good one. I hope It it made me worked. think. येस. अँड ऑफकोर्स टू द ऑडियन्स, मी हे रॅपिड फायर ॲडव्हान्समध्ये डिस्कस केलेले नव्हते. Good. Thank you. Yes, so thank you, Neha. I mean, it was so much of learning and so much of knowledge that we gain it from your side. तुझे जे already experiences आहेत, not just with the students, plus married couples असतील किंवा who are going to get married, जे
परदेशात जाणारे आहेत ॲज वेल एज जे परत आलेले आहेत या सगळ्यांबरोबर तू काम केलं आहे आणि तुझे एक्सपिरियन्स इथं शेअर केले आहेत. आय एम शुअर ऑडियन्सला ते नक्कीच हेल्पफुल होतील. दे विल टेक अवे फ्रॉम दिस. अँड थँक्यू सो मच. आपण असेच काही अजून टॉपिक्स डिस्कस करत राहू अँड दॅट विल बेनिफिट टू द ऑडियन्स. येस, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. इट वॉज वंडरफुल टॉकिंग टू यू. येस, एनी फायनल ॲडवाईस ऑर एनी सजेशन नाही, फ्रॉम खूप युअर साइड? छान झालं. म्हणजे एकदम कॅज्युअल वाटलं. छान गप्पा झाल्या. आय डिडंट फील लाईक की आय वॉज फेसिंग कॅमेरा ऑर दिस इज लाईक वी आर डुईंग समथिंग No, we स्पेशल. wanted to really या, make इट it. वॉज व्हेरी नाईस फ्लो, नाईस, सगळं छान वाटलं. येस, थँक्यू. अँड यू मेड इट व्हेरी कम्फर्टेबल. आय मीन मी स्वतः काही गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या होत्या त्यामुळे इट वॉज इझी फॉर मी टू रिलेट दिस. येस, आणि व्हेरी कम्फर्टेबल. करेक्ट. येस, थँक्यू. थँक्यू ऑडियन्स. आणि इफ यू आर न्यू टू दुबई कट्टा चॅनल, प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.